आपणा सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे। आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले आहेत। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे। नाही, मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या 2 टीम्स काम करत होत्या। एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती। पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे। पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही, परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे। स्पॉटवर एकूण फायर करताना 2 जण होते आणि त्याच्या बाहेर 2 जण बाईकवर होते। असे एकूण 4 आरोपी, जी मी नाव सांगितली पहिली, ती 4ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते। ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही, सगळ्यांना अटक होणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल। ह्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत। 13 पैकी 8 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत, अजून 5 आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे। त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ, खडक ह्या भागामध्ये ह्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले FIR नोंदवावे।